नमस्कार मैत्रिणींनो, आजचा माझा हा पहिलाच व्लॉग आहे आणि आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यातील खास कुरकुरीत आणि सगळ्यांना आवडतीचा पदार्थ साबुदाणा पापड। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण यात मी काही सोप्या टिप्सही सांगणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण साबुदाणा रात्रभर भिजत ठेवायचा आहे। सकाळी उठून पाहिलं, साबुदाणा छान भिजलेला दिसतोय। आता पापड बनवण्यासाठी एका भांड्यात थोडंसं तेल ओतून घेऊया। तेल भांड्याच्या तळाला छान पसरवून घ्या। तेल आता छान तापलं देखील आहे आणि पसरलं देखील आहे। आता थोडंसं पाणी ओतून घेऊया। आता हे पाणी उकळायला आपण ठेवूया। तोपर्यंत एका बाजूला बटाटा किसून पाण्यात टाकून घेऊया, म्हणजे बटाटा काळा पडणार नाही। बटाट्याचा किस स्वच्छ पाण्यातून 2-3 वेळा धुवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे छान पिळून घ्यायचा आहे। या प्रोसेसमुळे बटाट्यातील बऱ्याच प्रमाणात स्टार्च कमी होते आणि पापड छान पांढरे शुभ्र दिसतात। तुम्हाला उपवासाला जिरे चालत असेल तर उकळत्या पाण्यामध्ये जिरे टाकून घ्यावे। पाणी छान उकळलेलं दिसत आहे। काही प्रमाणात पाणी यातलं आपल्याला काढून घ्यायचं आहे, जेणेकरून लागेल असं आपण पाणी त्यात टाकू शकू। आता यामध्ये मीठ टाकून घेऊ आणि लगेचच भिजवलेला साबुदाणा टाकून झालेला आहे। आता थोडासा मिक्स करून घेऊया। दुसऱ्या बाजूला उन्हामध्ये प्लास्टिकची शीट टाकून घेऊया। त्यानंतर प्लास्टिक शीटवर थोडंसं तेल ओतून घेऊया आणि ते पसरवून घेऊया। तेल लावल्याने पापड खाली प्लास्टिकला चिकटत नाहीत। मिश्रण छान उकळलेलं दिसतं आहे, पण अजूनही साबुदाणा शिजलेला नाही, त्यामुळे थोडा वेळ थांबावं लागेल। मिश्रण सतत मिक्स करत राहूया, जेणेकरून ते खाली लागणार नाही। गॅसची फ्लेम मीडियम ठेवा। मिश्रण थोडेसे घट्ट होताना दिसत आहे। लगेचच आपण जे आधी गरम केलेले पाणी आहे ते ओतून घेऊया, जेणेकरून मिश्रण घट्ट होणार नाही आणि शिजायला मदत होईल। आता मिश्रण छान शिजले आहे। आता त्यामध्ये किसलेला बटाटा टाकून मिक्स करून घेऊया। मिश्रण अजून 2 ते 3 मिनिट शिजणे गरजेचे आहे। आता मिश्रण छान शिजलेले दिसत आहे। लगेचच आपण पापड करायला सुरुवात करूया। अशा प्रकारे गोल गोल आकारात पापड टाकून घेऊया। अशा प्रकारचे पापड दिसताना खूप छान दिसतात। जेवढं कडक ऊन तेवढ्या लवकर पापड सुकायला सुरुवात होते। शेवटचे छोटे छोटे गोळे टाकून घेऊयात। 2 ते 3 दिवसामध्ये छान असे सुकलेले पापड तयार होतात। आता यातले 1-2 पापड तुम्हाला तळून दाखवते। बघा किती छान खुसखुशीत आणि पांढरे शुभ्र पापड तयार झाले आहेत। अजून 2-3 पापड तळून घेते। आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे पापड खायला आवडतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी त्या प्रकारचे व्हिडिओही यामध्ये अपलोड करू शकेल। अशा प्रकारे आपले पापड तळून झालेले आहेत। बघा पापड किती खुसखुशीत आहे। मी एकदा तोडून दाखवते। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।